ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले होते। त्यानुसार सोलापूर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल 1 तास तोंडाला, मानेला, दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले। 1 तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। नंतर मार्क्सवादी पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया, काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत उच्च न्यायालयाच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले। या आंदोलनात माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सूर्य खटमल, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, काँग्रेसचे बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, उदय चाकोदे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष सुनीता नरोटे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जमायत तंजीम संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।